आपल्या शेतीतले जे जनावर असतात किंवा आपण शेतासाठी जे काबाड कष्ट करून दूध उत्पन्न करत असतो किंवा शेतात काही पशु लागत असतात, त्या पशूंची नजर किंवा त्या पशूंची बंधना केली असेल तर ते कशी काढायची त्याच्यावरती सोपा उपाय जाणून घेऊया. आपल्याला सर्वप्रथम एक द्रोण घ्यायचा आहे. त्या द्रोणामध्ये लिंबू आणि हळकुंडाची एक गाठ ठेवायची आहे. त्याच सोबत मी हे काळे तीळ सुद्धा घेत आहे. हे काळे तीळ आपल्याला याच्यामध्ये एक मुठभर एवढ्या मात्रेत आपल्याला काळे तीळ मात्र त्याच्यात टाकायची विसरायची. आणि त्यासोबत जे आहे ते आपल्याला दर्भ टाकायचं आहे. आणि हे जे आहे हे सगळं जे आपण एक बंधन करणार आहोत ते दृष्टीसाठी नजरेसाठी बंधन आपण करणार आहोत. तर आता आपण मुठभर एवढ्या मात्रेत काळे तीळ घेतले ते याच्यात टाकले. त्याच सोबत आपण दर्भाच्या काही काड्या आहेत. त्या दर्भाच्या काड्या ज्या आहेत त्या दर्भाच्या काड्या देखील अशा पद्धतीने क्रॉस बांधायचा आहे. पूर्ण पिळा मारून घ्यायचा आणि ते पिळा मारून झाल्यानंतर असं टाकून द्यायचं. त्याच सोबत याच्यावरती आपल्याला लाल वस्त्र पूर्णपणे झाकून घ्यायचं. लाल वस्त्रात असं गोळा करून याला बैलाच्या किंवा गाईच्या गळ्यात बांधायचं आहे. आणि शनिवारच्या दिवशी शनिवारपर्यंत राहून द्यायचं आहे. 3 दिवस बैलाच्या गाईच्या गळ्यात राहून द्यायचं आहे किंवा कोणताही पशु असो. जसं दूध कमी पडत असेल, दूध बांधलं गेलं जात असेल किंवा आरोग्य चांगलं राहत नसेल त्या पशूंसाठी हा उपाय आहे. आणि शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या प्रहरी हे गौरीमध्ये गाईच्या शेणामध्ये ज्या गौऱ्या असतात त्याच्यात भस्म करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने जनावरांची जी आहे दृष्टी निघली जाते. ओम काय.